सामना चालू. या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदरतेचा सामना पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी पहिली तर सामना या ठिकाणी बघूया. आमच्या पंच या ठिकाणी रेड राऊंड देताना पहिल्या तरेमध्ये रेड राऊंड झालेला आहे तो. निशांत या ठिकाणी पहिली जी रेड झाली आर्यन सागर संघाकडनं तो रायडर आउट झालेला आहे. ती पकड केलेले तो निशांत अर्जुन सागर संघाचा हा 5 नंबरचा रायडर यांनी पकड केली होती आणि तो रायडरला बाद केला होता. आणि या ठिकाणी सुखरूपरित्या आणि खतरनाक याला म्हणतात पाठवण आणि आऊट. पहिला पॉईंट या ठिकाणी टाइम आउट टेक्निकल टाइम आउट. या ठिकाणी नाव सांगू अशोक या ठिकाणी आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. दोघं संघांमध्ये खूपच तुल्यबळ असा दोघंही संघ या ठिकाणी म्हणता येतील. कारण की पहिली रेड झाली, पहिली पकड झाली की अर्जुन सागर संघाकडनं आणि पहिला टच पॉईंट झाला तो आर्यन संघाकडनं. आणि या ठिकाणी स्वतःला पोल थांबवता आला नाही त्या रायडरला आणि या ठिकाणी तो रायडर आउट आणि पॉईंट मिळाला तो आर्यन सागर संघाला. आणि या ठिकाणी असा खूपच जास्त खेळाडू कचरा होईना, इलाज होईना, 200 काम होईना. या ठिकाणी कार्तिक नावाच्या खेळाडूने 200 रुपयाचं बक्षीस घेतलं. सुपर रेड मारलं त्या कार्तिकने आर्यन सागर संघाकडनं. आता होई जाईल सेमीफायनल चालू. या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदररित्या या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी सफर करताना पण तो काही त्यांच्या तेवढी सापडलेला नाही आणि 1 पॉईंट घेऊन गेलेला तो अर्जुन सागर संघाचा तो रायडर नंदू आपले सगळ्यांचे बंधू सुपर टेकल लावून या ठिकाणी जर रायडर आउट झाला तर अर्जुन सागर संघाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. आणि जर रायडर सुखरूपरित्या परत गेला तर कोणालाही पॉईंट भेटणार नाही. आणि याच्यानंतर आमचे समालोचक प्रकाश काका यांना विनंती करतो की पुढील सामन्याची धोरा तुम्ही सांभाळावी आणि थोडा आम्हाला कम खाऊ द्यावा. पुढची रेड करता येतो भाऊ मंगेश. मंगेश आपल्या टीमसाठी बघूया. मंगेशसाठी बोनस आणले की अर्जुन सागर 2 पॉईंट अर्जुन सागर चांगल्या अशी रेड केली ते मंगेशने. आणि पुढच्या रेड साठी निघालाय तो कार्तिक. बघूया आपल्या संघासाठी कार्तिक काय करतोय. आणि चांगला सुपर रेड मारणार हा कार्तिक. बघूया दोघं संघ आमने सामने. आणि एमपी रेड आणि पुढच्या रेड साठी जातो तो 02 जर्सी मध्ये सीएम भाऊ सात्या. लंबा असा रेडर आहे तो पण निशांत. बघूया आपल्या टीम साठी काय करतोय निशांत. 4 चे डिफेन्सने तुम्ही त्या बाया चालते कुठे ना इकडे बसा ना. बैक किक लगाने की कोशिश निशांत की, लेकिन कोई मौका नहीं. और एक बेहतरीन लगाया लेकिन रेड आउट. 1 पॉइंट आर्यन सागर. थर्ड रेड 2 डायरेक्ट करो या मरो की स्थिति अभी के लिए 4 के डिफेंस में लेके जाएगा या इधर ही फंस जाएगा. अभी एक खिलाड़ी बाहर निकल चुका है. देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए. 4 निकल गया. 1 पॉइंट आर्यन सागर. मंगेश देखते हैं मंगेश अपने टीम के लिए क्या करता है. मंगेश के लिए बोनस ऑन है. दोनों खिलाड़ी बेहतरीन अच्छे खेलते हैं आमने सामने. कितने बार आमने सामने आ चुके हैं. दोनों में बेहतरीन प्रदर्शन मैच का खेल. और हमारे प्रेक्षक
बेहतरीन चित्रा देख रहे और अर्जुन सागर की तरफ से टाइम आउट। आणि हा उत्कृष्ट खेळाडू बघूया छोटे कट का है, सुपर टेकल ऑन है अर्जुन सागर के लिए, अगर पकड़ लिया तो 2 पॉइंट। आणि हा रेडर आघाडी जाण्याचं बेत आहे। अगली रेड के लिए नंदू भाऊ बघूया काय करतोय आपल्या टीम साठी पॉइंट टेबल मध्ये बळ वाढवण्यासाठी। कदाचित 1-2 पॉइंट काढायला पाहिजे, त्याच्यासाठी बोनस ऑन आहे बघूया। आणि अत्यंत खोलमध्ये जाऊन पाय घसरला परंतु एमटी रेड। आणि कार्तिक बघूया सुपर रेड मारली होती मागच्या टायमाला बघूया। आणि सुपर टॅकल ऑन आहे कार्तिक साठी। आणि बीच में जाने का प्रयास किया लेकिन कोई मौका नहीं। एमटी रेड। अगले रेड मंगेश के लिए थर्ड रेड बोलत जाबो। थर्ड रेड है मंगेश के लिए, तो ढाई करो या मरो की स्थिति मंगेश के लिए बोनस ऑन है। आणि मंगेश को पकड़ लिया। वन पॉइंट। थर्ड रेड, 2 ढाई रेड। वन पॉइंट आर्यन सागर। आणि परत एकदा या ठिकाणी अर्जुन सागर संघाकडनं तो रेडर निशांत नावाचा हा खेळाडू अंगकाठीने बारीक पण खूपच चपळ असा हा खेळाडू या ठिकाणी आर्यन सागर संघावर ही चढाई करताना बघूया। या आपल्या चढाईमध्ये आपल्या संघासाठी टच पडणारे तो अर्जुन सागर संघाच्या वतीने निषाद यांनी आणि आर्यन सागर संघाकडनं हा 08 नंबर घातलेला हा संजय आपल्या आर्यन सागर संघाकडनं या ठिकाणी आपल्याला सुंदररीत्या या ठिकाणी धावून डॅश केलेले त्या रायडरला ग्राउंडच्या बाहेर काढलेले। या ठिकाणी रायडर आउट। परत एक गुण मिळाले तो अर्जुन सागर संघाला। बघूया या ठिकाणी जरी आर्यन सागर संघ काही गुणांची आघाडी घेऊन खेळत असेल तर आपण अजूनही सांगू शकत नाही की कोणता संघ या ठिकाणी विजयी होईल, कारण की दोघं संघांमध्ये खूपच सुंदररीत्या आपल्याला पकड पाहायला मिळते, रायडरची रिडिंग पाहायला मिळते। या ठिकाणी कोणी सुपर रेड मारते, कोणी पकड करते, त्याच्यामुळे अजूनही आपण या सामन्याचं सूत्र जे असेल ते अजूनही आपण स्पष्टीकरण सांगू शकत नाही। जोपर्यंत या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत सामना होत नाही तोपर्यंत आपण या सामन्याचा निकाल सांगू शकत नाही। बघूया या ठिकाणी 7 नंबरचा हा खेळाडू कार्तू म्हणजे कार्तिक या ठिकाणी ही आपल्या संघाला आतापर्यंत माझ्या अंदाजी ती आघाडी मिळवून दिली असेल ती कार्तिक या खेळाडूने आणि आघाडी घेऊन खेळतोय तो आर्यन सागर संघ। आणि या ठिकाणी त्या आघाडीची
बरोबर करण्यासाठी रेडिंग करतोय तो अर्जुन सागर संघाचा कर्णधार मंगेश. आणि या ठिकाणी परत आणि पहिल्या हातातील ही लास्ट रेड आणि लास्ट रेड मध्ये पॉइंट गमावला तो. या ठिकाणी रेड परत होईल. एक रेड माझ्या अंदाजे फक्त टाइमर स्कोरर रेडी. सामना स्टार्ट. या दुसऱ्या हातमधील अर्जुन सागर संघाकडनं नंबर 2 जर्सी घातलेला हा निशांत नावाचा खेळाडू. अजूनही या ठिकाणी अर्जुन सागर संघ 7 गुणांनी पिछाडीवर आहे आणि 7 गुणांनी आघाडीवर आहे तो आर्यन सागर संघ. आतापर्यंत पहिल्या हातमध्ये भारी पडलेला संघ तो म्हणजे आर्यन सागर संघ. बघूया या ठिकाणी खतरनाक आता जावा नगरी पक्षी मारी बसलेला फाडी टाकायला लागली. आणि या ठिकाणी आर्यन सागर स्टार्ट. कृपया प्रेक्षकांनी फक्त सामन्याचा आनंद घ्या. कृपया कोणी मध्ये बोलू नये. चिडचिडपणा करू नका. सामना हा खूपच सुंदरीचा चाललेला आहे. आपण मध्ये कोणी बकबक करू नका. आणि या ठिकाणी चढाई करताना आर्यन सागर संघाचा 5 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू माझ्या अंदाजे या ठिकाणी सुरक्षितरित्या या ठिकाणी परत. आणि या ठिकाणी अर्जुन सागर संघाकडनं खूपच असा सुंदर रायडर खूपच नावाजलेला खेळाडू हा मंगेश नावाचा खेळाडू. बघूया या ठिकाणी आपल्या संघासाठी काय करतो तो. पॉइंट घेतो की काय करतो. आणि या ठिकाणी परत. आणि या ठिकाणी धष्टपुष्ट खेळाडू कार्तिक आतापर्यंत आपल्या संघाला त्याने आघाडीवर ठेवलेले. जर अर्जुन सागर संघाला जर आघाडी घ्यायचं असेल सामना बरोबरी करायचा असेल तर या रायडरला तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर बसवावं लागेल. जर हा ग्राउंड मध्ये थांबला तर माझ्या अंदाजे हा सामना अर्जुन सागर कडनं सुटत आणि घातक ठरू शकतो. तरी तुम्हाला या ठिकाणी विनंती. आणि या ठिकाणी बोनस करण्याचा प्रयत्न बघूया. पहिली रेड हा एमटी मारताना आणि बोनस नाही. आणि थर्ड रेड या ठिकाणी आर्यन सागर संघाकडनं आलेले आहे. म्हणजे या रेड मध्ये एक मारावं लागेल किंवा बळी द्यावं लागेल. बघूया या ठिकाणी काय. आणि खूपच असा मध्ये आणि परत एकदा अर्जुन सागर संघाकडनं थर्ड रेड. तीच परिस्थिती. जर तुम्हाला थर्ड रेड वाचायचं असेल तर तुम्हाला पॉइंट घ्यावं लागेल. नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद व्हावं लागेल. आणि या ठिकाणी अंत्यबंधू म्हणजे नंदू या ठिकाणी 2 गुण घेऊन गेले ते आपल्या अर्जुन सागर संघासाठी. बघूया या ठिकाणी खूपच मोठी लीड म्हणजे असं काहीच नाही. अजूनही या ठिकाणी सेकंड म्हणजे हा 10 मिनिटाचा असू चालू आहे. खूपच टाइम या ठिकाणी शिल्लक आहे. सामना कुठेही कोणत्याही परिस्थितीने कुठेही बदलू शकतो. आणि याच्यानंतर समालोचन करतील ते आमचे यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश मारे यांना विनंती असेल की या ठिकाणी सुपर रेट झालेले 3 गुण घेऊन गेलेले तो निशांत. सामना खतरनाक होईल. आव सामना म्हणजे अशा बुवाना 5 न 10 गुणी कोणी जिंकणार 1-2 गुणी जिंकतील. सामना खतराच होईल. पक्कीच मजा ही राहिली. कारण की कोणी बी जा पका तरी उठत कोणी जा 2-3 पॉइंट घे पैसा वसूल आमना. आणि घेऊन त्यांनी अर्जुन सागर संघाने आपली लीड कमी केलेले. फक्त 3 गुण आघाडीवर येतो आर्यन सागर संघ. आणि या ठिकाणी आणि 1 पॉइंट रायडर सेफ 1 पॉइंट. आणि तो डायरेक्ट कार्तिक मारो या मर क्या कुछ भी करो सब तुम्हारे हाथ में.
वो आदमी इतना खतरनाक है, वो आदमी इतना खतरनाक है, सामने वालों को मार के आता है। या ठिकाणी टाइम आउट। आपके 5 मिनिटं 22 सेकंद शिल्लक। सुपर टॅकल ऑन आणि हा निशांत नावाचा खेळाडू खूपच सुंदर असं परत एकदा या आर्यन सागर संघाला निश्चित दाबादाबी चालू वाटत, दाबादाबी कोणी बिजा पॉइंट घे वो नाक ते गेला दणका। कृपया बाहेरचे शांत बसावे, प्रेक्षकांनी फक्त सामन्याचा आनंद घ्या, इथं काही चुकीचं होणार नाही, कृपया शांत बसावे। सगळे निर्णय योग्य रीतीने देण्यात येतील। कृपया करून बाहेरच्या मंडळींनी चिडचिडपणा करू का। टेक्निकल पॉइंट दी द्या ना, आणि या ठिकाणी अर्जुन सागर संघ थर्ड एवढं खेळताना आणि आता अंपायर काय करता, दोन्ही यार जवळ निर्णय घ्या थांबा, सगळा गाणा होतील, थांबा तो सगळा गाणा होतील। पहिला पॉइंट लागेल होता, टच मारेल होता, नंतर डॅश करा दुसरा पॉइंट, 2 पॉइंट आर्यन सागर। कार्तिक होतो, कार्तिक स्वामी तो पाणी नाव चढव। थांबा थांबा थांबा, गर्दी करता जो सगळा आवडी आव बोनस हा प्रयत्न वर राहते। थांबा थांबा, कोणी नाही लबाड घेणार आता। आव पका पका मोठा दिवस सेकंड हाफ मध्ये 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि 22-14 आर्यन सागर 22 आणि अर्जुन सागर 14। दरारे 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 आवड आवड कार्तिक म्हणजे धरणार सोपा नाही। आणि अलाउड +4 होईना तो आता आर्यन सागर टाइम आउट। आर्यन सागर थर्ड रेड